खरं तर संजय त्याने चुकीच्या गोष्टी महाराष्ट्रात आहेत, त्या गोष्टीवर सर गेले 3 वर्ष सातत्याने बोलत आहेत आणि लोक पण त्यांना त्या पद्धतीने स्वीकारत आहेत आणि त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आंदोलन होत आहे. आज मराठी भाषेचं सुद्धा संजय राऊतांच्या पुढाकाराने आंदोलन या ठिकाणी होत आहे. खरं तर संजय शिरसाटांनी आपण बघितलं असाल की ज्या पद्धतीने जलीलांनी त्यांच्यावर आरोप केले, ज्या पद्धतीने त्यांनी माया जमवली, ज्या पद्धतीने त्यांनी जी प्रॉपर्टी जमवली, त्याबद्दल त्यांनी उत्तर दिलं पाहिजे आणि ते महाराष्ट्राला अपेक्षित आहे. आणि त्यामुळे तुम्ही संजय राऊत हे तुमच्यासारखे दमणारे नाही आहेत. किती दबाव आणला तरी संजय राऊत आपली भूमिका आणि शिवसेनेची भूमिका स्पष्टपणे लोकांसमोर घेऊन जाणार आहे. खरं तर आता निलेश राणे हे कोणाचे लाभार्थी आहेत? भारतीय जनता पार्टीचे लाभार्थी आहेत की एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या तिकिटावर, एकनाथ शिंदेंच्या आर्थिक उलाढालीवर ते निवडून आले आणि त्यामुळे ते कोणाचे ॲक्च्युली लाभार्थी आहेत? की भारतीय जनता पार्टीचे त्यांचे वडील असलेले खासदारांचे लाभार्थी आहेत की एकनाथ शिंदेंच्या आर्थिक लाभामुळे निवडून आलेले लाभार्थी आहेत? हे त्यांनी आधी ठरवावं. खरं तर आधी राष्ट्रवादीकडनं आमच्या अपेक्षाच नाही, कारण राष्ट्रवादी ही आता जजित पवारची राष्ट्रवादी आहे, ती भारतीय जनता पार्टीचाच एक भाग आहे आणि त्यांची भूमिका ही दिल्लीवरून ठरते. त्यामुळे त्यांची आमच्या मोर्चामध्ये, मराठी माणसांच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने कुठलीही आवश्यकता नाही आहे. आमचा मोर्चा हा मराठी माणसांच्या अस्मितेसाठी मराठी माणसांनी काढलेला हा मोर्चा असेल. त्यामुळे ते राष्ट्रवादीसारखे गुजरातच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे लोक आमच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत. कुठले कारखाने तुम्ही स्वतः खाजगी घेतला आणि कुठले सहकार चळवळी तुम्ही करताय की कारखानदारी करताय, हा प्रश्न आहे. एक सहकार जर यशवंतरावने आपण पण ते मुख्यमंत्री होते, अनेक कारखाने काढू शकले असते, परंतु त्यांनी सहकारी तत्वावर कारखाने काढले. शेवटपर्यंत वसंतदादा असू देत, ते असू देत, शरद पवार साहेब असू देत, या सगळ्या लोकांनी सहकारी तत्वावर कारखाने काढले आणि तुम्ही खाजगी करताय. त्यामुळे तुम्ही सहकारी करण्याचं कशा पद्धतीने हे केलं आहे हे 10-15 वर्षात लोकांनी बघितलं होतं. नाही, त्या संदर्भात काय भूमिका शासनाने घ्यावी आणि त्या भूमिकेची अंमलबजावणी काढली पाहिजे. कारण लाखो भाविक 3-3 दिवस त्या लाईनीत जाऊन दर्शन घेतात आणि VIP कल्चर म्हणून त्याच दिवशी आपण लोकांचं रांगेत 3-3 दिवसल्या रांगेतल्या लोकांचा हक्क हिरावून आपण दर्शन घेणं, हे दर्शन विठोबाला पण पावणार नाही आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला सुद्धा ते उचित नाही आहे. नाही, शिवसेना आणि भाजप हे खरं तर एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. खरं तर ही सगळी शिवसेना आणि शिंदेगड शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत आणि त्यामुळे ह्यांनी किती बुजागऱ्या मारल्या आहेत. प्रत्येकाने शिंदे गटाचा काल मेळावा झाला किंवा भारतीय जनता पार्टीचा मेळावा झाला, तरी पण राणे सांगतील तसंच या जिल्ह्यामध्ये दोन्ही पक्षामध्ये होतील. कारण दोन्ही पक्ष हे राणेंचेच दोन्ही A आणि B बाजू आहेत. त्यामुळे ह्यांनी किती पुशारक्या मारल्यात तरी स्वबळावर ही निवडणूक लढू शकत नाहीत. त्यांना एकत्रच निवडणूक लढवू लागणार, कारण सोबत निवडले तर त्यांना त्यांची हिंमत तेवढी नाही आणि त्यांना रिझल्ट तेवढा येणार. त्यामुळे येणारी निवडणूक हे ते दोघं एकत्रच लढतील आणि कार्यकर्ते नाक मुठीत धरून त्यांचं काम करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.